नमस्कार, मी अमोल जोशी. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. 31 जुलै हा दिवस पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजला तो मुंबई विद्यापीठामुळे. याच्या आधी वारंवार पेपर तपासणीचं नेमकं काय होणार आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं काय होणार यासारखे प्रश्न सातत्याने विचारले जात होते. ऑनलाईन असेसमेंटचा निर्णय ज्यावेळी विद्यापीठाने घेतला त्यावेळी या निर्णयाबद्दल अनेकांना साशंकता होती. मात्र जाहीरपणे याला विरोध करायला कुणीही पुढे आलं नाही. हा निकाल वेळेत येईल अशी अपेक्षा करत लाखो विद्यार्थी ताटकळून राहिलेले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी 31 जुलै रोजी आम्ही हे निकाल जाहीर करू असं आश्वासन देण्यात आलं आणि त्यानंतर 31 जुलैची वाट पाहत लाखो विद्यार्थी थांबलेले होते. मात्र आज 31 जुलै रोजी अजूनही निकाल तयार नाहीत. अजूनही लाखो उत्तरपत्रिका तपासायच्या बाकी आहेत हे स्पष्ट झालं आणि आता पुढची तारीख देण्यात आलेली आहे 5 ऑगस्टची. हजारो लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी मुंबई विद्यापीठ नेमकं का खेळतंय? ज्यावेळी हा निर्णय झाला त्यावेळी या निर्णयाच्या परिणामांची, त्याच्या अंमलबजावणीची, आपण या गोष्टी करू शकतो का, या सगळ्या शक्यतांची पडताळणी का करण्यात आलेली नव्हती? या सगळ्याची जबाबदारी नेमकी कोणाची आणि इथून पुढे या विद्यार्थ्यांनी काय करायचं, या सगळ्याला जबाबदार कोण आणि या प्रश्नांची उत्तरं काय, यासारख्या अनेक प्रश्नांचा धांडोळा आज आपण घेणार आहोत. इथून पुढच्या 1 तासामध्ये मुंबई विद्यापीठ नापास याच्या खास कार्यक्रमात. आणि या विषयावरच्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण बघूया याबाबतचा एक खास रिपोर्ट. विद्यार्थी नव्हे तर यंदा विद्यापीठच ठरलं नापास. 31 जुलैची डेडलाईन पाळणं विद्यापीठाला अशक्य. कुलपती विद्यासागर राव काय निर्णय घेणार? मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षांचे निकाल ऑनलाईन असेसमेंटच्या माध्यमातून करायचा निर्णय कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांनी घेतला. मात्र यासाठी तांत्रिक यंत्रणा वेळेवर उपलब्ध करून दिली गेली नाही आणि लाखो उत्तरपत्रिकांचा ढीग परीक्षा विभागात धूळ खात पडला. तरीही मुंबई विद्यापीठानं ऑनलाईन असेसमेंटचा निर्णय बदलला नाही. या हट्टामुळे अखेर जे घडायचं ते घडलंच. पदवी परीक्षा पार पडून 2.5 महिने उलटले तरी विद्यार्थ्यांचे निकाल लागलेच नाही. कुलपती सी विद्यासागर राव यांनी या सगळ्याची गंभीर दखल घेत निकाल जाहीर करण्यासाठी 31 जुलैची डेडलाईन दिली. त्यासाठी विद्यापीठानं 740 महाविद्यालयांच्या सर्व प्राध्यापकांना तब्बल सलग 6 तास उत्तरपत्रिका तपासायचे आदेश दिले. यासाठी 8 दिवस मुंबईतील सर्व महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली. मात्र 31 जुलैची डेडलाईन पाळण्यात विद्यापीठाला अपयश आलंय. 5 ऑगस्ट पर्यंत सर्व निकाल जाहीर करू असा दावा विद्यापीठाकडून करण्यात येतोय. अजून जे उरलेले रिझल्ट आहेत तर ते सुद्धा 2-3 दिवसात लागतील. ज्या परीक्षांचे उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झालेले आहेत त्यांचे काम अंतिम टप्प्यात चालू आहे आणि त्यांचे निकाल 1-2 दिवसात लागतील. आणि कॉमर्स आणि लॉ ज्यांचे असेसमेंट अजून 2 ते 3 दिवस चालणार आहे त्याच्यानंतर त्यांना 2 दिवस अजून परीक्षा लागतील. तर सुमारे 5 ऑगस्टच्या सुमारास सर्व निकाल लागतील अशी अपेक्षा आहे. निकाल दरवर्षी उशिरा जाहीर होतो. पुनर्मूल्यांकन वेळेवर होत नाही. परीक्षा सुरळीत होत नाहीत. मात्र यंदाच्या घोळामुळे थेट विद्यार्थ्यांचे प्रवेशच रखडले. मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा निषेध करण्यासाठी जोरदार आंदोलनही करण्यात आलं. तर अनागोंदी कारभारामुळे अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर नीरज हतेकर यांनी तडकाफडकी स्वेच्छानिवृत्ती घ्यायचं जाहीर केलं. विद्यार्थ्यांचा पेपर चेक करायचं काम चालू आहे. आज ऑनलाईन पेपर चेक करण्यासाठी जे साधन सामुग्री पाहिजे, ती यंत्रणा पाहिजे, जे सर्व्हर पाहिजे ते सुद्धा नाही आपल्याकडे. आणि तुम्ही सगळ्या याला का लावलं? आणि मेरिट ट्रॅक कंपनी एका कंपनीला काम करते हा आमचा आरोप आहे. म्हणून कुलपती राजीनामा दिला पाहिजे. आमच्याकडून चुका होणार नाही ते आम्ही नेहमी आमचा हे असतो की आम्ही चुका करत नाही, आम्ही करणार नाही. कधीतरी ह्युमन एरर तो दॅट इज अ डिफरंट थिंग. बट इन दिस मॅटर दी एरर्स आर बीइंग कमिटेड बाय द अथॉरिटीज. पदवी परीक्षांच्या या प्रलंबित निकालामुळे मुंबई विद्यापीठाची प्रतिमा प्रचंड खालावली आहे. यामुळे सर्व प्रकरणानंतर कुलपती विद्यासागर राव कुलगुरूंबाबत काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे. मात्र कुलगुरूंचा राजीनामा घेऊन हा प्रश्न सुटणार आहे का? मात्र यामुळे विद्यापीठाच्या संपूर्ण कारभारावर सवाल उपस्थित होतोय हे नक्की. दीपाली जगताप पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी या विषयाशी संबंधित वेगवेगळ्या पाहुण्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. स्टुडिओमध्ये माझ्या शेजारी बसलेले आहेत प्रदीप सावंत हे युवा सेनेचे सदस्य आहेत, त्याचबरोबर माजी सिनेट सदस्य सुद्धा ते आहेत. त्याचबरोबर त्यांच्या शेजारी बसलेले आहेत चंद्रशेखर कुलकर्णी,
चंद्रशेखर कुलकर्णी हे बुकटू या संघटनेचे सहसचिव आहेत. त्याचबरोबर आपल्याबरोबर मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी चैतन्य जोशी याला सुद्धा आपण या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. विद्यार्थ्यांचे नेमके काय प्रश्न आहेत याचा तो स्वतः एक विक्टीम आहे, त्यामुळे त्याच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर हे संपूर्ण प्रकरण पहिल्या दिवसापासून कव्हर करणाऱ्या झी24 तासच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील या सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. आणि त्याचबरोबर या मुंबई विद्यापीठाशी संबंधित इतर काही व्यक्तींना, अधिकाऱ्यांना आपण या कार्यक्रमात इथून पुढचा 1 तास संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांच्याकडून याबाबतची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिल्यांदा चैतन्य, अनेक जे विद्यार्थी आहेत, तू त्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून आज आमच्या समोर आलेला आहे. सर्वसामान्य विद्यार्थी जो कुठल्याही संघटनेशी संबंधित नाहीये किंवा या सगळ्या राजकारणाशी त्याचा काही संबंध नाहीये, पण जो स्वतः या सगळ्यामध्ये विक्टीम झालेला आहे, त्याचं करिअर आता पणाला लागलेलं आहे. काय नेमकं घडतंय तुमच्या बाबतीत? काय काय अडचणी आता तुला वैयक्तिकरित्या, तुला आणि तुझ्यासारख्या इतर विद्यार्थ्यांना सुद्धा येत आहेत? आता मी सध्या 6व्या सेमिस्टरची परीक्षा दिली एप्रिलमध्ये, दुसऱ्या आठवड्यातच. तर आता मी कॅनडाला अप्लाय केलेलं. कॅनडातली सगळ्यात टॉप युनिव्हर्सिटी फॅनशॉ कॉलेज करून आहे ऑन्टारिओमध्ये, ज्याला 2016मध्ये टॉप कॉलेज म्हणून अवॉर्ड मिळालं. तर सर त्यांची क्रायटेरिया होता की 31 जुलैपर्यंत तुम्हाला व्हिसा ॲप्लिकेशन करायचं आहे. आणि व्हिसा ॲप्लिकेशनचा प्रॉब्लेम हा हाय कमिशनचा आहे. डेडलाईन हाय कमिशन डिसाईड करते, त्यांचा प्रॉब्लेम नव्हता हा. तर आता 31 जुलै हा डेट निघून गेली आणि आम्हाला 50,000 रुपये जे काय असते पैसे भरायचे ते आम्ही आधीच भरलेले होते. आता त्या 50,000चं काय ते ठीक आहे. त्याच्यानंतर बाकीच्या आणि माझ्यासारखे अनेक मुलं आहेत ज्यांच्याबरोबर हे घडतं आहे. काहींनी तर 7-7, 8-8 लाख रुपये भरले आहेत आणि 3 महिने झाले तरी रिझल्ट काय आला नाही. आणि मी 1 आठवडा झाला युनिव्हर्सिटीमध्ये रोज जातोय, फ्रॉम पोल टू पिलर एव्हरीवेअर आय एम रनिंग. तर कोणाला काय माहीत नाही. शेवटी MA खान जे रजिस्ट्रार आहेत त्यांनी हे लेटर दिलं. ज्या लेटरला मी युनिव्हर्सिटीमध्ये माझ्या कॅनडाच्या युनिव्हर्सिटीमध्ये दाखवलं, तर युनिव्हर्सिटीवाले सरळ बोलतात की आम्हाला हे लेटर आम्ही ऐकून नाही घेणार, कारण याच्यामध्ये मार्कच नाही आहेत. ओके. आणि त्याच्यामुळे अख्खं म्हणजे पैसा तर वाया गेलाच आणि वर्षही वाया गेलं. वर्ष नाही, आता जे UK ला वगैरे जाणार आहे त्यांचा सेकंड इनटेक नाही आहे, तर त्यांचा वर्ष गेला. माझ्या केसमध्ये मला जानेवारीत जायला लागेल, तर आता 6 महिने माझे वाया गेले. 6 महिने वाया गेले. 6 महिने वाया गेले. बिलकुल. आपल्याबरोबर फोन लाईन वरून डॉक्टर MA खान आहेत, मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव. डॉक्टर खान, स्वागत आहे तुमचं रोकठोकमध्ये. आता एक प्रातिनिधिक उदाहरण बघितलं. हा विद्यार्थी तुमच्याकडे देखील आला होता, ज्याला तुम्ही हे लेटर दिलंय, मात्र त्या लेटरचा काहीही उपयोग नाही असं कॅनडातली युनिव्हर्सिटी त्याला सांगतेय. कशामुळे नेमका हा सगळा घोळ झालाय? 31 जुलैची मुदत का पाळता आली नाही? अशा सर्व विद्यार्थ्यांना आम्ही एक तर निकाल केव्हा लागेल हे पत्र दिलेलं होतं आणि त्यांना जे कॉन्फिडेन्शियल रिझल्टसाठी हेल्प डेस्क आपण ओपन केलेलं आहे आणि अशा बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉन्फिडेन्शियल रिझल्ट आम्ही पाठवलेले आहेत त्यांच्या संबंधित शैक्षणिक संस्थांना. नाही, मुळात हा मुद्दाच नाहीये. 31 जुलैची मुदत पाळता का आली नाही मुंबई विद्यापीठाला, हा महत्वाचा प्रश्न आहे. त्याविषयी आपण आधी बोलूया. ऑनलाईन असेसमेंटमध्ये 3 कारणास्तव तिथे उशीर झालेला आहे. नंबर 1 तर ही प्रक्रिया 2 महिन्यानंतर सुरू झाली. 4 मार्चला जेव्हा असेसमेंट नॉर्मली सुरू करता येत होतं, त्याच्याऐवजी असेसमेंटचे ऑर्डर, जे ऑनलाईन असेसमेंट प्रक्रियेचे ऑर्डर देण्यात आलेले आहे 2 मेला. ही दोन वेळा निविदा करून एजन्सी निश्चित करण्यासाठी हा कालावधी लागलेला आहे. नंबर 2, जी एजन्सी आम्ही नेमली होती त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये विद्यापीठाच्या अनुषंगाने जे काही कस्टमायझेशन करायचे होते त्या वेळोवेळी लागणाऱ्या कस्टमायझेशनला उशीर लागत गेला. नंबर 3, ही सर्व शिक्षकांचे ट्रेनिंग वेळेवर झालेले नव्हते आणि शिक्षकांना याचे प्रशिक्षण नसल्यामुळे त्यांना ही प्रक्रिया शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर सुरू करण्यामध्ये थोडी अडचण निर्माण झाली, त्याच्यामुळे विलंब झालेला आहे. म्हणजे ऑनलाईन असेसमेंट यावर्षी करण्याचा निर्णय चुकला असं आपण मान्य करताय का? हा, असं थोडंफार मान्य करायला हरकत नाही. त्याला विलंब झाला, हे अपेक्षित नव्हतं. ज्या प्रकारे एक ऑप्टिमिस्टिक एक डिसिजन होतं या चुकीची जबाबदारी कुणाची असं आपल्याला वाटतं? कुणावर याची जबाबदारी द्यायला हवी? शासनामध्ये सर्वात अवघड काम आहे जबाबदारी निश्चित करण्याचं. तर मला आता जबाबदारी ती निश्चित करता येणार नाही. त्याची एक सखोल चौकशी शासन करेल आणि ती त्याची जे कोणी जबाबदार आहे त्याची जबाबदारी निश्चित करतील. बिलकुल, जबाबदारी कुणावरच निश्चित करता येणार नाही असं ते म्हणतायत. प्रदीप सावंत यांना तुम्हाला काही विचारायचं का त्याची?
मला यावर एक खुलासा करायचा असा आहे की ज्यावेळी ही प्रक्रिया संपूर्ण चालू होती त्यावेळी एकतर ह्या सर्व घोळाला जबाबदार आहेत आपले शासन आहे, कारण ज्या प्राधिकरणांच्या निवडणुका त्यांनी थांबवल्या, तुम्ही नवीन ऍक्ट येत असेल तरी देखील त्या निवडणुका जर वेळेत झाल्या असत्या तर हा गोळ झाला नसता. हा जो डिसिजन झाला मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये ऑनलाईन असेसमेंटचा, त्यावेळी शासनाचे जे प्रतिनिधी होते, इनमीन एक 6-7 प्रतिनिधी आहेत, ते सगळे पदसिद्ध आहेत, विद्यापीठातले अधिकारी त्याच्यात जास्त भरणा आहे, त्यामुळे तो एकतर्फी डिसिजन झाला. आणि शासनाचे जे प्रतिनिधी होते, जॉईंट डायरेक्टर आणि शासनाचे जे सेक्रेटरी आहेत, त्यांनी ह्या प्रक्रियेला विरोध केलेला. तरी देखील व्हीसींनी त्यांचा अट्टास करून ही प्रक्रिया इम्प्लिमेंट केली. त्याच्यानंतर पुढे मी जाऊन असं म्हणतो की त्यांनी ह्या जे टेंडर केलं, पहिल्या टेंडरची परमिशन त्यांनी मॅनेजमेंट काउन्सिलला घेतली, पुन्हा तो टेंडर कॅन्सल केला, त्याला 2 महिने लागले. खान सर आता म्हणाले ही मोठी प्रक्रिया आहे, याच्यामध्ये ही सगळी आपण स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करण्यात वेळ घालवायची गरज नाही. पण ह्याला जबाबदार कोण आहे असं तुम्हाला वाटतं? राज्य सरकार जबाबदार आहे की कुलगुरू जबाबदार? या प्रक्रियेला कुलगुरूंची नेमणूक जर शासनाकडनं झालेली आहे तर शासन देखील तेवढेच जबाबदार आहे जेवढे कुलगुरू जबाबदार आहेत. ठीक आहे, आपल्याबरोबर चंद्रशेखर कुलकर्णी आहेत. कुलकर्णी सर, आपल्याला काय वाटतं या सगळ्या प्रक्रियेत? आमचा शिक्षक म्हणून एक अनुभव असा असतो की जेव्हा एखादा वात्य विद्यार्थी येतो तेव्हा वात्य विद्यार्थ्याच्या आम्ही आईवडिलांना बोलवतो आणि नंतर आई वडिलांमध्येच भांडण सुरू होतं की ह्याच्या नक्की दुर्गतीला कोण जबाबदार. हा त्यातला प्रकार दिसतोय. आता उदाहरणच द्यायचं झालं तर 31 तारखेची जी डेडलाईन होती ही माननीय राज्यपालांनी कुठल्या आधाराने केली ह्याची माहिती आजपर्यंत कुठल्याही प्राध्यापकापर्यंत पोचली नाही. कारण आपण जेव्हा एखादा एक्सरसाइज करतो तेव्हा त्याची प्लॅनिंग करावं लागतं. हा टेक्नॉलॉजीशी रिलेटेड एक्सरसाइज आहे आणि टेक्नॉलॉजी दुधारी तलवारीसारखी असते. जर ती योग्य पद्धतीने हाताळली गेली नाही तर वापरणाऱ्यावरही ती उलटते आणि नक्की तेच घडलेलं आहे. दुसरी गोष्ट, नैतिकता ही विद्यापीठाच्या पूर्ण राजकारणातनं आणि ऍडमिनिस्ट्रेशनमधनं गेली 10 वर्ष गायब आहे आणि जबाबदारी घेण्यापेक्षा ढकलण्याकडेच आम्ही कल बघतो. त्यामुळे नैतिक जबाबदारी हा शब्द या विद्यापीठासाठी तरी आता डिक्शनरी बाह्य किंवा हा कालबाह्य झाल्यात जमा आहे आणि त्याच्यामधनं हे साहजिकपणेच आता प्रत्येक जण आपापली जबाबदारी झटकून ह्याला कोणीच जबाबदार नाही. गोष्ट तर घडली आहे, या घडणार आहेत या गोष्टी, या संदर्भामध्ये विद्यापीठाला वेळोवेळी सांगितलं होतं आणि आतापर्यंतही ना व्हीसी ना कोणी विद्यापीठाच्या जबाबदार माणसांनी जबाबदार विधान केल्याचं आजपर्यंत तरी दिसलं नाहीये. जेव्हा आपल्यामुळे एखाद्याचं नुकसान होतं तेव्हा आपली तरी परंपरा आहे की त्यांना सॉरी म्हणावं, आपली चूक प्रांजळपणेच कबूल करावी आणि त्यातून बाहेर यावं. बिलकुल, या निर्णयाची अंमलबजावणी इतक्या कमी वेळात करणं शक्य नाही हे ज्यावेळी कळलं त्यावेळी त्याला जाहीरपणे विरोध कुणी केलेला होता का? ह्याच्याविषयी कुठे जाहीर वाच्यता प्राध्यापकांच्या संघटनेने? पहिली गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या बाबतीमध्ये एक प्रकारची सिक्रेसी ठेवली गेली, ही पहिली गोष्ट आहे. जुनी कंपनी बदलून नवी कंपनी ऐनवेळेला आणली गेली. त्यासाठी कुठल्याही संघटनेला विश्वासात घेतलं गेलं नव्हतं. जे काही या संदर्भात पहिलं आलं ते विद्यापीठाचं प्रसिद्धीपत्रक बाहेर आलं आणि त्याच्यात संपूर्ण रामराज्याचं आश्वासन होतं की आता वरून आपल्याकडे काही एक छान उपाय आलेला आहे आणि आता 22 दिवसात सगळं काही संपलं. अशा थाटाचं एक त्यांनी याच्यानंतर एक व्हीसींबरोबर मीटिंग झाली होती. त्याच्यामध्ये त्यांना पूर्ण सांगितलं होतं की हे सगळं शेख मोहम्मदी स्वप्न आहे, प्रत्यक्षात काही हे येईल असं वाटत नाही आहे. पण सेल्फ रोमान्स मध्ये असलेल्यांना जाग करणं खूप कठीण असतं. त्याच्यामुळे स्वतःच्या कर्मानी ही ओढवून आणलेली परिस्थिती आहे आणि दुर्दैवाचा भाग असा आहे की ह्याच्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक भरडले गेलेले आहेत. बिलकुल, यामध्ये युवासेनेने देखील त्याच वेळी व्हीसींना विरोध केलेला होता आणि त्यांना आम्ही एक सजेशन दिलेलं की तुम्ही एवढा मोठा अभ्यासक्रम ऑनलाईन असेसमेंटला घेऊ नका, एक छोटी परीक्षा घ्या
आणि त्या परीक्षेमध्ये तुम्हाला अडचणी कळतील की कोणत्या अडचणी तुम्हाला येतील आणि त्याच्यानंतर तुम्ही एवढं मोठं पाऊल उचला. एवढं मोठं पाऊल उचलण्यामागे नेमका दृष्टिकोन काय होता, ज्याला विजन आपण म्हणतो, ते विजन नेमकं काय होतं हे प्रश्न अजूनही या प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाही आहेत. आणि आता नेमकं ह्याच्यामध्ये विजन होतं का याचं उत्तर आता 31 जुलैची मुदत सुद्धा पाळता न आल्यामुळे ते नकाराकडे जात आहे. दीपाली जगताप पाटील यांच्याकडे जाऊया. दीपाली, पहिल्या दिवसापासून हा सगळा विषय तुम्ही कव्हर करता आहात. नेमकं काय घडतंय विद्यापीठामध्ये? प्रत्येक जण जबाबदारी तर ढकलताना दिसतोच आहे एकमेकांकडे, मात्र तुम्ही हा सगळा प्रकार त्रयस्थपणे ज्यावेळी पाहता आहात त्यावेळी काय दिसतंय की माशी नेमकी कुठे शिंकतीये? अमोल, कुलसचिव डॉक्टर एम ए खान आता नुकतंच म्हणाले की त्यांनी स्वतःच मान्य केलं की 2 महिने उशिराने तपासणी सुरू झाली आणि इथेच सगळं विद्यापीठाचं उत्तर आलं. जरी ते म्हणत असेल की उशिराने सुरू झाली तर प्राध्यापकांनी ती स्वतःहून उशिराने सुरू केली नाही, तर सर्व प्राध्यापक विद्यापीठाच्या परवानगीची, विद्यापीठ नेमकी कोणती यंत्रणा सुरू करायला जाते याची वाट पाहत होते. आम्ही स्वतः पाहिलेलं आहे परीक्षा विभागात लाखो उत्तरपत्रिका धूळ खात पडलेल्या, पण प्राध्यापक ते तपासू शकत नव्हते कारण विद्यापीठाकडून तसं कुठलंच पत्र प्राप्त झालं नव्हतं की पेपर, यंदाचे उत्तरपत्रिका या ऑफलाईन तपासायच्या आहेत की ऑनलाईन तपासायच्या आहेत. आणि त्यावेळेला कुठलंही ऑनलाईन टेंडर जे आहे, निविदा जी आहे ती विद्यापीठाकडून फिक्स करण्यात आली नव्हती, कारण विद्यापीठ त्यावर कारण देत होतं की आम्हाला कोणतीही कंपनी मिळत नाहीये. आणि हे सुद्धा आता डॉक्टर एम ए खान कुलसचिव आहेत त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे विद्यापीठ स्वतःच आपल्या ज्या चुका आहेत त्या मान्य करतायत, पण ह्या केवळ चुका नाही आहेत, हे खूप मोठं ब्लंडर म्हणायला लागेल, कारण लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तुम्ही खेळताय. आम्ही स्वतः जेव्हा विद्यार्थ्यांना फील्डवर भेटतो, त्यांच्याशी बोलतो, त्यांच्या वेदना आपण समजू शकतो, कारण विद्यार्थी खूप मेहनतीने, विद्यार्थ्यांसोबत त्यांचं पूर्ण कुटुंब असतं, ते परीक्षेसाठी मेहनत करत असतं आणि त्यातून एक निकाल निघतो. नक्कीच पदवीचा निकाल हा कोणत्याही विद्यार्थ्यासाठी महत्त्वाचा असतो, कारण पदवीनंतर त्याची नोकरी निश्चित होते, त्याचं पुढचं शिक्षण निश्चित होतं, संपूर्ण करिअर पदवीच्या निकालावर अवलंबून असतं. आणि यासोबतच विद्यापीठाने एक मोठी रिस्क आहे, एक मोठा धोका जो आहे तो पत्करला आणि त्याच्यात विद्यापीठ सपशेल अपयशी ठरलेला आहे. त्यामुळे नक्कीच याची जबाबदारी मुंबई विद्यापीठ म्हणून कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांनी घेतली तर पाहिजेच, पण या सगळ्या विद्यार्थ्यांना कुलगुरूंनी उत्तर देणं भाग आहे असं मला वाटतं. बिलकुल. डॉक्टर एम ए खान, काय सांगाल याविषयी? मुळात प्राध्यापकांना पेपर तपासण्याचे आदेशच 2 महिने देत नव्हते, तुमची सिस्टीमच तयार होत नव्हती. हे नेमकं का, याच वर्षी हे नेमकं का घडावं? 2 महिने कशामुळे हा सगळा निर्णायकी कारभार सुरू राहिला? हा जो निर्णय घेण्यात आला ऑनलाईन असेसमेंटचा, तो ज्या दृष्टिकोनातून घेण्यात आला त्याच्याकडे बघणे गरजेचं आहे. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागामध्ये वर्षानुवर्षे होणारे गोंधळ आणि अनैतिक कारोबार जे तिथे होत होते आणि जे विद्यार्थ्यांना त्याचा झळ बसत होता, त्याच्यात पारदर्शकता आणणे आवश्यक होते. त्या अनुषंगाने हे पाऊल जानेवारीमध्ये उचलण्यात आले की जानेवारीमध्ये हे डिसिजन घेण्यात आले की ऑनस्क्रीन मार्किंगमध्ये सगळे असेसमेंट करायला पाहिजे. आणि या विद्यापीठाने याआधी इंजिनिअरिंग विभागामध्ये ही प्रक्रिया राबवली होती आणि त्याच्यात त्यांना यश आलेलं होतं. त्याच्या अनुभवाच्या आधारे ही प्रक्रिया संपूर्ण अभ्यासक्रमांसाठी राबवण्याचे प्रयत्न चालू होते. या कुठल्याही ज्या प्रक्रियामध्ये जो विलंब झाला ती वस्तुस्थिती आहे, ती मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगत आहे. ते मी एक्सेप्ट करत नाहीये की दोष मानत नाहीये. जे घडलेलं आहे ते फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे आणि कोणीही कुठल्याही अधिकाऱ्याने किंवा प्राधिकरणाने हे जाणबुजून हे उशीर लावलेला नाहीये. प्रक्रिया सुरू केली, शिक्षकांना कॉन्फिडन्समध्ये, शिक्षकांच्या बऱ्याच बैठका झाल्या, प्राचार्यांच्या बऱ्याच बैठका झाल्या, शिक्षक संघटनांशी बैठक झाली नाही ही मी मान्य करतो, परंतु प्रत्येक प्राध्यापकांच्या कित्येक बैठका झाल्या, त्यांचे ट्रेनिंग शेड्यूल्स लागले आणि त्यांच्या सुट्ट्यांच्या आधी जाण्याच्या आधी 27 एप्रिलला त्यांची बैठक झाली. ही सर्व झाले असताना हे मुद्दाम कोणी जाणून बुजून उशीर केला नाहीये. जे एक मुद्दाम जाणून बुजून तुम्ही उशीर केला नाही हे अर्थातच जाहीरपणे तुम्ही सांगता आहात, मात्र जे अनैतिक प्रकार तुम्हाला रोखायचे होते किंवा ह्याच्यातून जे साध्य करायचं होतं, या ऑनलाईन असेसमेंट मधून आता नेमकं काय चांगलं घडलं असं आपल्याला वाटतं? काय मुद्दे आहेत की ज्याच्यातून ही ऑनलाईन असेसमेंटचा निर्णय योग्य ठरला, बरं झालं ऑनलाईन असेसमेंट केली? काय काय चांगल्या गोष्टी तुम्ही सांगता याच्यात? ऑनलाईन असेसमेंट मध्ये हे कम्प्लीट ट्रान्सपरन्सी आलेली आहे. कुठलीही आन्सर शीट कोणाला मिळाले नाहीये, कुठलीही ट्रान्सपरन्सी नाहीये. आणि हे सिस्टीम उभारण्यासाठी पहिल्यांदा
थोड्या नाही, टप्प्यामध्ये खान थोडा उशीर खान झाला साहेब, म्हणून यावर उशीर तुम्ही झालेला जो आहे. अनैतिक प्रकार होत होते असं म्हणताय, त्याच्यामध्ये पारदर्शकता नव्हती असं तुम्ही म्हणताय. आता नेमकी कुठली पारदर्शकता आली जी अगोदर नव्हती? त्याचे प्रत्येक वेगवेगळे भाग आहेत. त्याच्यामध्ये ही प्रोसेस जेव्हा मॅन्युअल होत होती त्याच्यामुळे बऱ्याच प्रकारच्या अडचणी विद्यार्थ्यांना यायचे आणि हे जे शिक्षकांचे सगळे रजिस्ट्रेशन ऑनलाईन तिथे जे होत आहे, प्रत्येकाची नेमणूक होत आहे आणि क्वालिफाईड जे टीचर्स सर, जे गैरप्रकार व्हायचे ते असेसमेंट मध्ये व्हायचे का असं तुम्हाला म्हणायचं आहे का? नाही, असेसमेंट मध्ये व्हायचे नाही. परीक्षा विभागामधले मला सांगा, ऑनलाईन असेसमेंटचा त्याच्यात काय तुम्ही साध्य काय पारदर्शकता करणार आहात? आधी काय नव्हतं जे ऑनलाईन असेसमेंट झाल्यानंतर सर्व बाकीच्या प्रक्रिया तुमच्या परीक्षा विभागातच होणार आहेत. रिव्हॅल्युएशन देखील तुमच्या परीक्षा विभागातच होणार आहेत. तर तुम्ही पारदर्शकता काय आणली ते सांगा. इंजिनिअरिंगचे 100 पेपर पोलीस स्टेशन मध्ये सापडले होते. ही प्रकरण सगळ्यांना माहित आहे. तर अशा प्रकारच्या घडामोडी परीक्षा विभागामध्ये व्हायच्या. विद्यार्थ्यांचे ठीक आहे. खान साहेब, या मुद्द्यावर कुलकर्णी सरांना काही 100 पेपर जे सापडले तेव्हाही आपण बैठक घेतली होती आणि ती पण संघटनेच्या माध्यमातूनच घेतले होते. त्यावेळेला कुलगुरूंनी सांगितलं होतं की इथे इस्रायलची मदत घेऊन शोध करणार आहेत आणि प्रत्यक्षात बघायला गेलं तर महत्वाच्या आणि सेन्सिटिव्ह ठिकाणी कॅमेरे लावायच्या ऐवजी टॉयलेटवर रोखलेले कॅमेरे होते तिथे. कुठल्याही प्रकारांनी ते रोखायचा प्रयत्न केला नव्हता. इस्रायलला जायची गरज नव्हती. विद्यापीठाला येता येता त्रिभुवनदा झवेरीला जरी विचारलं असतं की बाबा रे तू तुझ्या दागिन्यांची सुरक्षा कशी बघतो, तरी त्यांनी हसत खेळत स्वतःच्या पैशांनी लावून दिली असती की. कारण विद्यापीठ हे मुंबईचा मानबिंदू आहे आणि त्याचं भान राखून वागायला पाहिजे होतं. आणि ह्या ज्या काही होत होत्या याच्यामध्येही बघायला गेलं तर याची जबाबदारी सुद्धा प्रशासनाने कधीच घेतलेली नाहीये. पोलीस चौकशीचं काय झालं, त्याच्या पुढे न्यायालयीन चौकशीची आमची डिमांड होती, त्याचं काय झालं? ना राज्यपालांनी दखल घेतली ना युनिव्हर्सिटीनी दखल घेतली. छोटे मासे पकडले, मोठे मासे फिरतायत अजून. आणि ह्या पद्धतीने नैतिकतेच्या मुद्द्यावरती किंवा याच्यावरती ऑनलाईन मध्ये तर एवढी नॉन ट्रान्सपरन्सी आलेली आहे की पेपर कोणी मॉडरेट केला, त्यात तपासला कोणी, तो चुकीचा तपासला असेल तर त्याला पूर्वी जाऊन सांगायची पद्धत होती. मॉडरेशन सिनियर टीचर जाऊन सांगायचे की बाबा रे असं कर. आता कुठलीच पद्धत नाहीये. ह्या पेपरची क्वालिटी काय आणि यातून परत बाहेरही अफवा फिरतायत की पेपर्स भलतीच लोक तपासतायत म्हणून. आता हे सगळं आहे, आमच्यावरती सुद्धा क्वेश्चन मार्क मारले जातात प्रत्येक वेळेला. शिक्षकांचं चारित्र्य हनन का होतं या पद्धतीमध्ये? बिलकुल. या सगळ्याची उत्तर आपण एम.ए. खान यांच्याकडून घेणार आहोत. एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरू ठेवूया. पाहत रहा रोखठोक. मुंबई विद्यापीठ नापास या विषयावर आज आपण चर्चा करतो आहोत. 31 जुलैला पदवी परीक्षांचे निकाल जाहीर करण्याचं आश्वासन देण्यात आलेलं होतं, मात्र हे आश्वासन पाळण्यात आलेलं नाही आणि लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य यामुळे धोक्यात आलेलं आहे. आपल्याबरोबर चैतन्य जोशी आहे. चैतन्य, मगाशी तुझा काय प्रॉब्लेम झाला हे तू सांगितलंस, त्यावर एम.ए. खानांनी काही सोल्युशन सुद्धा सांगितले की अशा अशा प्रकारे आम्ही परस्पर विद्यापीठांकडे निकाल पाठवतो आहोत किंवा त्याच्यातून विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणार नाही याची सोय करतो आहोत. असं खरोखर काही घडतंय का आणि त्याचा काही उपयोग होतोय का? मी खान सरांना सांगायचं, सर तुम्ही जे कॉन्फिडेन्शियल रिझल्ट जे युनिव्हर्सिटीमध्ये आजकाल खूप बोलतायत, तर ते कॉन्फिडेन्शियल रिझल्ट हा फक्त काही मुलांसाठीच फायद्याचा आहे. कारण आता कॅनडामध्ये तरी कसं आहे की युनिव्हर्सिटीला काही प्रॉब्लेम नाही आहे मुलांना घ्यायला. ते फक्त तुमचे आधीचे मार्क बघतात आणि त्यांना वाटलं की हा मुलगा 6वा सेमिस्टर पण नीट प्रमाणे क्लिअर करेल तर ते घेतात. आता प्रॉब्लेम असा आहे, प्रॉब्लेम हाय कमिशनचा आहे. हाय कमिशन विजा तोपर्यंत देणार ना जोपर्यंत त्यांना संपूर्ण गॅरंटी मिळत नाही की हा मुलगा पास आहे. तर तुम्ही जे कॉन्फिडेन्शियल रिझल्ट जे बोलताय ते मागतायत ईमेल आय डी. आता ईमेल आय डी द्यायचा तर द्यायचा कोणाचा? ईमेल आय डी कॉलेजचा दिला तर कॉलेज बोलते की आम्ही तर तुला तसंही घ्यायला तयार आहे, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हाय कमिशनची मेल आय डी एकच आहे आणि हाय कमिशनच्या मेल आय डीवरती रोजचे हजारो मेल जात असतील आणि गेल्या 6 वर्षापासून हाय कमिशनने एकाही मेलचा रिप्लाय केला नाही आहे. आणि जरी तो मेल तुम्ही पाठवला आणि त्यांना पोचला, पण याची गॅरंटी मला कसं कळणार की तो मेल पोचला? आणि जरी तो, आणि तेवढंच नाही, आणि मी पैसे भरले तर त्याची 31 तारीख तो ओलांडून गेली.
तर आता व्हिसा अप्लाय करूनही काय फायदा नाही, कारण 6 तारखेपर्यंत आहे वेळ, पण 6 तारखेपर्यंत जनरल कॅटेगरीचा वेळ आहे. जनरल कॅटेगरीला मिनिमम 7 आठवडे लागतात आणि माझा कोर्स चालू होतोय 5 सप्टेंबरला. 5 सप्टेंबरपर्यंत व्हिसाच नाही आला तर मी जाणार कधी आणि मी माझे मेडिकल कधी करणार? आता खूप सारी प्रोसेस राहिली आहे. बिलकुल. आपण बिलकुल ह्या प्रश्नाचं आधी उत्तर घेऊया. खान सर, यात आत्ता चैतन्य जे म्हणाला त्यातला शेवटचा भाग तुम्ही ऐकला असेल. पहिल्या भागामध्ये त्यांचा फोन कट झालेला होता की हा जो कॉन्फिडेन्शियल रिझल्टचा मुद्दा तुम्ही उपस्थित करताय तो ज्या विद्यापीठाला तुम्ही पाठवणं अपेक्षित आहे त्या विद्यापीठाकडून काहीही अडचण नाहीये. विद्यापीठ आधीच्या सेमिस्टर्सचे मार्क्स बघून ते गृहीत धरतं आणि विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकतं. मात्र हा मुद्दा हाय कमिशनचा आहे आणि हाय कमिशन जोपर्यंत निकाल येत नाही तोपर्यंत व्हिसा देत नाही आणि हाय कमिशन कुठल्याही मेलला गेल्या 6 महिन्यात रिप्लाय देत नाहीये. त्यांच्याकडे रोज हजारो मेल येत असतात 6 वर्षामध्ये. तर अशा परिस्थितीमध्ये आता जर या विद्यार्थ्याचे निकाल आले नाहीत तर त्याचं जे काही शैक्षणिक कालखंड वाया जाईल आणि जो काही पैसा वाया जाईल तो मुंबई विद्यापीठ कसा भरून देणार, त्याची कशी भरपाई करणार? आणि अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांचे काही नुकसान होऊ नये याची काळजी विद्यापीठाने घेतलेली आहे. सगळे करस्पॉन्डन्स केलेले आहे. फार्मसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा करस्पॉन्डन्स करून काय म्हणजे उदाहरणार्थ या केसमध्ये तुम्ही काय केलंय? या केसमध्ये त्यांनी जेव्हा आम्हाला आधी अप्रोच होऊन जर सांगितलं असतं की हे जे पत्र दिलेले हे चालत नाहीये, त्यांना हायकमांडला तुम्ही रिझल्ट पाठवा, तर त्याच्या टॉप प्रायोरिटीवर त्या विद्यार्थ्याचे निकाल तपासून आम्ही पाठवला असता. त्यासाठी असेसमेंट व्हायला लागेल ना पेपरची. केलं असं नाही. आता आम्हाला माहिती कळते की बीकॉमचे रिझल्ट तुम्ही सांगितले सर्व रिझल्ट 5 तारखेला लागतील. आम्हाला अधिकाऱ्यांकडनं असं कळतंय की आणखीन 12 दिवस कमीत कमी लागतील आणि लॉच्या बाबतीत तर ते आणखीन होईल. लॉला ज्यावेळी LLMला ऍडमिशन घ्यायचे असतात त्यावेळी शेवटच्या 2 सेमिस्टरच्या मार्कशीट त्यांना पाठवाव्या लागतात. तुम्ही कॉन्फिडेन्शियल रिझल्ट जरी पाठवला तरी ते तिथे ग्राह्य मानत नाही. अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत तुम्ही काय करणार आहात? आणि मी सांगतो ठामपणे लॉचा रिझल्ट आणखीन 10 दिवसांनी लागणार नाहीये. मी संपूर्ण माहिती घेतली आहे. तुमच्याकडे पेपर असेस करायला लॉचे मुळात जे शिक्षक हवे आहेत, जी संख्या हवी आहे तीच संख्या तुमच्याकडे अवेलेबल नाही आहे. तुम्ही नागपूर विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, औरंगाबाद विद्यापीठ. ठीक आहे, आपण त्यांना विचारूया. हे जे म्हणतात हे खरं आहे का? 5 तारखेला सर्वच्या सर्व निकाल लागतील असं छातीठोकपणे तुम्ही आता झी24 तासावरून जाहीर करू शकाल का? 2,90,000 राहिलेले आहेत. 2,90,000 उत्तरपत्रिका मुंबई, औरंगाबाद, पुणे, नागपूर, कोल्हापूर इथे तपासल्या जात आहेत. लॉचे एक्सपर्ट आम्हाला औरंगाबादमधून 50 लॉचे प्राध्यापक पेपर चेक करत आहेत. सर फक्त 25 मिळालेत. 25 माझ्याकडे ठाम माहिती आहे. मी अधिकाऱ्यांकडनं घेतलेली माहिती आहे. ठीक आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मुळात तारीख हवी आहे. 5 तारीख हे तुम्ही छातीटोकपणे सांगू शकता का की लॉ सकट सर्व सगळ्यांचे निकाल 5 तारखेला लागतील? आमच्यासाठी प्रत्येक तारीख शेवटची तारीख आहे. राज्यपालांनी 31 जुलैला सांगितले होते. आम्ही 10 जुलैचा प्रयत्न केला, 12 जुलैचा प्रयत्न केला, परंतु जोपर्यंत पेपर सगळे तपासले जात नाहीत तोपर्यंत निकाल लावणार कसा? हो, पण मग असे किती काळ विद्यार्थ्यांनी अधांतरी राहायचं? एक फिक्स तारीख तुम्ही कधी सांगणार? जे आकडे आमच्याकडे शिल्लक राहिलेले आहेत आजच्या तारखेला 2,90,000 उत्तरपत्रिका तपासणी बाकी आहे आणि हे साधारणतः 3 दिवसाच्या आत सगळे असेसमेंटचं काम कंप्लीट होईल आणि 5 तारखेच्या आत सगळे निकाल लागतील अशी अपेक्षा आहे. ठीक आहे, अशी अपेक्षा ते व्यक्त करतायत. मात्र याची गॅरंटी तुम्ही देऊ शकता का की 5 तारखेला सगळे निकाल लागतील? कारण ही प्रोसेस आपण पहिल्यांदाच राबवत आहोत. ठीक आहे, ही प्रोसेस तुम्ही पहिल्यांदा राबवत आहे म्हणजे या ठिकाणी प्रेक्षक हो, सर्व विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की 5 तारीख खात्रीशीरपणे 5 तारखेला निकाल लागतील याची कुठलीही गॅरंटी विद्यापीठ देऊ शकत नाही आणि सध्या छातीडोकपणे ती कुणीच देऊ शकत नाही ज्या प्रकारे पेपर तपासणीची प्रक्रिया सुरू आहे ते पाहता. खान साहेब, ठीक आहे, तुम्ही अत्यंत अवघड मुद्द्यांवर सध्या तुम्हाला आम्ही प्रश्न विचारतो आहोत. अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये विद्यापीठ सापडल्यामुळे तुमची देखील उत्तर देताना पंचायत होऊ शकते. मात्र जर ज्यावेळी तुमच्या हे लक्षात आलं, कधी विद्यापीठाच्या हे लक्षात आलं की आपला हा निर्णय चुकलेला आहे आणि जर तो चुकलेला आहे हे तुमच्या लक्षात आलं तर तो मागे का नाही घेतला? तोच निर्णय रेटून न्यावा असं तुम्ही का ठरवलं? जे निर्णय चुकले हे चुकले तर मी कबूल करत नाही आणि निर्णय चुकल्याचा लक्षात आलेला नाहीये. हा निर्णय राबवण्यामध्ये विलंब झालेला आहे आणि तो विलंब आता पुढे टाळता येईल. निर्णय चुकला याचा अर्थ ऑनलाईन असेसमेंटचा निर्णय चुकला असं मी म्हणत नाहीये. मात्र त्याची अंमलबजावणीमध्ये प्रचंड चुका झालेल्या आहेत, त्याच्यामुळे हा उशीर झालाय. ज्यावेळी तुम्हाला कळलं की या निर्णयाची अंमलबजावणी आपल्या ठरलेल्या वेळेत होऊ शकणार नाही
त्यावेळी तो निर्णय मागे का नाही घेतला गेला? नाही, त्या क्षणी तो निर्णय मागे घेऊन त्याच्यापेक्षाही जास्त वेळ लागला असता. पण एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा आपण कुठल्याही प्रकारचे चेंजेस आणायला सुरुवात करतो तर त्या ऑफलाईन changesला असेसमेंट प्रत्येक वेळच्या वेळी जर होत एक होती नवीन, आणि यावेळेला त्याला डिलिव्हरी ऑफ त्याचा आन्सर विरोध हा असतो, जो मुख्य सरकारी मुद्दा हवा होता तिथं नसतो. तो जर लक्षात आणि घेतला त्या अनुकूल परिस्थितीमध्ये सुद्धा हे changes तर घडवून हा आणणं हे फार कदाचित कठीण गोष्ट एकदम असते. वादाचा मुद्दा ठरू शकतो. कारण इथे प्रशासनाने, विद्यापीठ प्रशासनाने कदाचित ऑनलाईन असेसमेंट हा त्यांच्या इगोचा मुद्दा केला आणि त्याच्यामुळे ही गोष्ट चिघळली आणि आजच्या तारखेलाही आपण केलेल्या चुका मान्य करत नाही आहेत. कारण चुकांचा जोपर्यंत पश्चाताप होत नाही तोपर्यंत सुधारण्याची कुठली शक्यता नसते. हे शिक्षक म्हणून आम्ही रोज वर्गात जे बघतो आहोत, दुर्दैवाने आज ते प्रशासनाच्या बाबतीत बघायची पाळी आज आमच्यावर आलेली आहे. हटवादीपणाने किती टोकापर्यंत जायचं की ह्यालाही काही मर्यादा असते. ती मर्यादाही सोडून जेव्हा विद्यापीठ वागायला लागतं आणि जबाबदारी झटकून आपल्या चुकांवर पांघरून घालायचा प्रयत्न करावा लागतो, तेव्हा शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कुठे बघायचं? सुरुवातीला सांगितलेलं आहे की तुम्हाला खान साहेब, या सगळ्यांच्या उत्तरासाठी मी येतो. एक एक मुद्दे आपण पूर्ण संभूया. बोला प्रदीप जी. जूनमध्ये ज्यावेळी आम्ही त्या बैठकीला खान सर देखील होते, जूनमध्ये आमच्या युवा सेनेच्या शिष्टमंडळाने या ऑनलाईन असेसमेंट बाबत व्हीसींबरोबर एक बैठक घेतली. त्यावेळी देखील त्यांना विचारण्यात आलं की ही ऑनलाईन असेसमेंट कधीपर्यंत पूर्ण होईल. त्यावेळी व्हीसींनी 5 जुलै असं ओघात म्हटलेलं. ज्यावेळी आम्ही खान सरांना विचारलं तर त्यावेळी त्यांनी व्हीसींच्या समोरच सांगितलं की 5 जुलै पॉसिबल नाहीये. आणि ज्यावेळी राज्यपालांनी याच्यात इंटरफेअर करून, कधी झालं? हे जूनमध्ये आणि विद्यापीठाने ही गोष्ट गांभीर्याने कधी घेतली, ज्यावेळी राज्यपालांनी याच्यात, ज्यावेळी प्रसारमाध्यमांनी, सगळ्या विद्यार्थी संघटनांनी आवाज उठवायला चालू केला, त्यावेळी राज्यपालांनी याच्यात मध्यस्थी केली. म्हणजे प्रदीप जी, हा निर्णय मागे घेणे शक्य होतं. याच्यामुळे ह्याच्यापेक्षा अधिक विलंब झाला असता असं जे त्यांचं आर्ग्युमेंट आहे. आता ज्या पद्धतीने इतर विद्यापीठांची मदत घेतली जाते, इतर तज्ज्ञ लोकांना आज विद्यापीठात बोलवलं जात आहे, मागच्या वेळचे बरेचसे अधिकारी आज विद्यापीठात काम करतायत, ते देखील झालं असतं ना जर जूनमध्ये. विचार करा ना, जुलैच्या एंडिंगला यांनी ही प्रोसेस सगळी चालू केली. हेच जर जूनमध्ये झालं असतं तर हा बराचसा वेळ टाळला असता. त्यावेळी त्यांनी सगळ्यांना गृहीत धरलं. त्यावेळी त्यांनी त्यांची जे काही त्यांना जे पाहिजे त्याच लोकांना जवळ केलं. म्हणजे हा दुराग्रह होता, असं आता जे कुलकर्णी सर म्हणतात, हा दुराग्रह होता, हा इगो इश्यू करण्यात आलेला होता आणि त्याच्यामुळे शक्य असताना देखील हा निर्णय मागे घेण्यात आला नाही वेळीच आणि तो रेटून देण्यात आला, ज्याचे परिणाम आता आपण पाहतो आहोत. याच्यावर तुमचं काय आर्ग्युमेंट आहे खान सर? खान सर, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? हे प्रदीप सावंत जे म्हटलेलं आहे की हे युगोचा इश्यू करण्यात आला होता, हे एक चुकीचं विधान आहे. हे कोणाचा इगोचा प्रश्न नाही आहे. हे एक विद्यापीठ परीक्षामध्ये सुधारणा आणण्याची प्रक्रियेचा प्रश्न आहे. राज्य अग्रवाल समितीच्या रिपोर्टनुसार शासन आमच्या कडे नेहमी पाठपुरावा घेत होतं. कुलपती कार्यालय सुद्धा पाठपुरावा घेत होता की ऑनलाईन असेसमेंट आणि ऑनलाईन सगळ्या प्रक्रिया ऑनलाईन केव्हापर्यंत होणार. टप्प्याटप्प्याने हे मुंबई विद्यापीठ ह्या कुलपती कार्यालयाने जर पाठपुरावा घेतला असता तर तुम्हाला 31 जुलैची डेडलाईन दिलीच नसती. मुळात लक्षात घ्या, ही तुम्हाला डेडलाईन दिली आहे म्हणजे हा तो कुलपती कार्यालयाचा दणका आहे. त्याच्यानंतर म्हणजे फक्त मुंबई विद्यापीठासाठीच हे होतं का? महाराष्ट्रामध्ये इतर 10 विद्यापीठं आहेत, कुठेही हा पराक्रम कोणी केलेला दिसला नाही. सगळेच करतायत. आणि हे ज्या मुंबई परीक्षा छोटी आहे सर, तिथे खान सर, दोन तीन महत्वाचे मुद्दे आहेत. एकतर हा निर्णय घेतला गेला, हा अत्यंत कॉन्फिडेन्शियली निर्णय घेतला गेला. अनेक लोकांना, अनेक व्यवस्था ज्या याच्याशी संबंधित आहेत त्यातल्या कोणालाही या निर्णयाची कल्पना नव्हती. प्रचंड सिक्रेसी ठेवण्यात आलेली होती. दुसरी गोष्ट ऐक, पूर्ण मुद्दे लक्षात घ्या. या सगळ्यांची एकत्रित उत्तरं देण्यासाठी मी हे सगळे मुद्दे तुमच्या समोर मांडतोय. दुसरा मुद्दा असा आहे की ज्यावेळी हे लक्षात आलं, तुम्ही मध्येच बोलणार तर मग मी कसे बोलणार? नाही, मी तुम्हाला पूर्ण आतापर्यंतच्या चर्चेतले आक्षेप सांगतो, त्याच्यावर तुम्ही एकत्रितपणे उत्तर द्या. पहिला मुद्दा आहे की सिक्रेसी याच्यामध्ये ठेवली गेली. दुसरी गोष्ट, जेव्हा शक्य होतं, जूनमध्ये हे शक्य होतं की हा निर्णय बदलणं आणि यावेळी ऑनलाईन असेसमेंटचा निर्णय न घेता प्रचलित पद्धतीनुसार परीक्षा देणं.
तिसरी गोष्ट जी होती की याच्या आधी इंजिनिअरिंगचा तुम्ही म्हणता की अनुभव होता, तसं होतं तर मग परत एकदा ह्या सगळ्या चुका कशामुळे झाल्या, कंपनी का बदलली गेली आयत्या वेळी, ह्या सगळ्याची काय उत्तर आपण देऊ शकाल? हा, मी देतो उत्तर, पण माझं उत्तर होईपर्यंत कृपया आपण कोणीही मध्ये बोलू नये ही माझी विनंती आहे. शुअर. नक्की. नंबर 1 की या प्रकरणाची सिक्रेसी ठेवली गेली नाही. हे प्रकरण जगजाहीररित्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सगळ्यांना सांगण्यात आलेलं आहे. सगळ्या टीचर्सला मीटिंग घेऊन सांगण्यात आलेलं आहे, प्राचार्यांना मीटिंग घेऊन सांगण्यात आलेलं आहे आणि सगळ्या बोर्ड ऑफ स्टडीजच्या चेअरमॅन्सना हे सांगण्यात आलंय की आपण हे ऑनस्क्रीन मार्फत तपासणी करत आहोत. नंबर 2, याच्यामध्ये जो तुम्ही विलंबाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे, तो विलंब झाला हे तर त्यावेळेस माघार का घेतली नाही असं म्हटलेलं आहे. तर माघार घेण्याचा प्रश्न नव्हता. हा सिस्टीम आपण नव्याने इन्स्टॉल करत होतो आणि त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे आजच्या मागल्या 8-10 दिवसामध्ये 1 लाख प्रतिदिन पेपर तपासणी होत होती, त्याच प्रकारे पेपर तपासणी होईल अशी अपेक्षा होती आणि जर त्याप्रमाणे जर पेपर तपासणी झाली असती तर ही कालावधी 20 दिवसाच्या आत संपूर्ण पेपर तपासणी संपूर्ण होणार अशी अपेक्षा होती. ती झाली नाही. ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे. त्याच्यात कोण दोषी आहे? टीचर्सचे अपॉइंटमेंट झाले नाहीत की टीचर्स वेळेवर आले नाहीत की काय? हा ही गोष्ट तर ऐकूनच नाही. कोणताही दोष नाहीये. तुमचे अपलोडिंग जे पेपर यायचे तेच मुळात चुकीचे यायचे. टीचर्स येऊन असेसमेंटला बसून राहायचे. कधी तुमचं सर्व्हर जाम व्हायचं, टीचर 6 तास. मला कोकणातलं उदाहरण द्यावं असं वाटतं. कोकणातले तालुका प्लेसला सगळे कॉलेजेस आहेत, खेड्यागावातनं शिक्षक यायचे, तुमचे इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसायची, त्यांना वेळ लागला. 100 kbps वर तुम्ही किती पेपर पाठवणार होता जरा विचारून सांगा त्या कंपनीला. याच्यामध्ये वास्तवाशी याच्यामध्ये कुठलंही उत्तर आपलं वस्तुनिष्ठ दिसत नाहीये खान साहेब. पूर्ण आदर आपल्याबद्दल ठेवून हे सांगणं भाग पडतंय. कारण पहिले 4 आठवडे फक्त OTP आणि रजिस्ट्रेशन मध्ये गेले, त्याच्यानंतर चुकीचे पेपर गेले. या सगळ्या गोष्टी तुमच्या हेल्पडेस्कला रेकॉर्डेड आहेत आणि हेल्पडेस्क आणि शिक्षक यांच्यामध्ये काहीच नव्हतं. मी एक जाहीर आरोप करतो की ही टेंडर प्रक्रिया मुळातच संशयास्पद आहे आणि याची न्यायालयीन चौकशी व्हावी. त्या टेंडर ठीक आहे, आपण उत्तर घेऊ. अगदी कमी वेळ आपल्याकडे. खान साहेब, तुम्ही तुमचं उत्तर. टेंडर प्रक्रिया शासन निर्णयामार्फत एकदम काटोकोरपणे करण्यात आलेली आहे आणि टेंडर प्रक्रियामध्ये मला बोलायला द्यायचं, मला डिस्कनेक्ट करा, आपणच बोलत बसा. खान साहेब तुम्ही बोला. हा, ही टेंडर प्रक्रिया शासन निर्णयाप्रमाणे झालेली आहे. आम्ही चौकशीला कधीही तयार आहोत. कोणीही यायचं आणि सगळी चौकशी करायची आहे. आणि ही तुम्ही जे मागे सुद्धा मुद्दा उपस्थित केला की एजन्सी का बदलली, एजन्सी आम्ही नाही बदलली. एजन्सी टेंडर प्रक्रियामध्ये बदलली आहे. टेंडर प्रक्रियामध्ये जुनी एजन्सीने भाग घेतला नाही, तो त्याला आम्ही काही करू शकत नाही. ज्या 2 एजन्सीने भाग घेतला त्याच्यापैकी जी एजन्सी टेंडर प्रक्रियेमध्ये निवडली गेली ती एजन्सी पुढे आलेली आहे. ठीक आहे, आपण ज्यावेळी टेंडर प्रक्रियेमध्ये दुसरी कंपनी घेतली त्यावेळी तुम्ही मॅनेजमेंट काउन्सिलची बैठक बोलून शासनाच्या प्रतिनिधीची परमिशन घेतली आहे का? मी आज त्या अधिकाऱ्यांशी स्वतः बोललेलो आहे. कोणत्याही प्रकारची परमिशन घेतली नाही. कशा पद्धतीने याच्यात पारदर्शकता असेल असं तुम्ही बोलता? प्रक्रियेची मान्यता घेण्यात येते. प्रत्येक स्टेपला मान्यता घेण्याची गरज नसते. फायनान्स कमिटीमध्ये मान्यता झाली, तुम्ही सगळ्यांना गृहीत करतायत. आम्ही सगळे मॅनेजमेंट काउन्सिलच्या बैठका बोलवता तर कशाला? मला उशीर झाला. आता या सगळा जो प्रकार आहे, आता 5 दिवसासाठी अकॅडमिक्स जे स्थगित केलं गेलं होतं, आता हे जर बघायला गेलं तर जवळजवळ 1.5 महिना या सत्रातला फुकट गेलेला आहे. ज्या पद्धतीने आणि ज्या सिन्सिअरिटीने शिक्षक शिकवत होते त्यांचं मोरल एकदम डाऊन झालेलं आहे. आणि आता हा जो कॅरी फॉरवर्ड झालेला जो प्रॉब्लेम आहे यामुळे पूर्ण पुढचं सत्र डिस्टर्ब झालेलं आहे. आणि याच पद्धतीने जर ऑड सेमिस्टरच्या जर एक्झाम परत झाल्या तर हे पूर्ण शैक्षणिक वर्ष फुकट गेल्यात जमा आहे. आणि हे याचे साईड इफेक्ट आहेत. अजून रिझल्ट लागल्यानंतर मार्कशीट्स आहेत, त्याच्यात झालेले काही मिस असेसमेंट किंवा मिस अप्रोप्रिएशन जे झालेलं असेल पेपर करेक्शन मधलं, ते निस्तरायच्या गोष्टी आहेत. अजून पहाडा एवढी कामं पडलेली आहेत आणि याची कुठली जाणीव. आपली वेळ संपत आली आहे. बहुतांश मुद्दे आपण मांडलेले आहेत. चैतन्य, तुला काही म्हणायचे?
ही फक्त सध्या वाईट फिफ्थ सेमिस्टर दृष्टिकोनातून त्या आमची परीक्षा विद्यापीठाकडे झाली बघत जानेवारी आहे. महिन्यात, मदतीचा डिसेंबर हात काहींची डिसेंबर काहींची जानेवारी. हा महत्वाचा मुद्दा आहे का तुम्ही? तर काही परीक्षा डिसेंबरमध्ये झाल्या, काही जानेवारीमध्ये झाल्या फिफ्थ सेमिस्टरच्या. त्याचा निकाल आला तर तो लास्ट मंथमध्ये मला माझ्या हातात मार्कशीट मिळाली. तर काही माझे मित्रच होते, त्यांना केटी लागली, त्यांची केटीचा निकाल आजपर्यंत आला नाहीये. तर तो माझा मित्र बोलतो की मी करू काय, मी 6व्या सेमिस्टरसाठी थांबू की 5व्या सेमिस्टरसाठी थांबू, कारण माझ्या दोन्ही अडकलंय. तर तो जाऊच शकत नाही. बिलकुल. अनेक लाखो विद्यार्थ्यांची ही परिस्थिती आहे. आपली वेळ संपत आली आहे. शेवटी आपण जाऊया दीपाली जगताप पाटीलकडे. दीपाली, हा सगळा प्रकार बघता काय भविष्यकाळ दिसतो आहे? या वर्षीच्या आणि पुढच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य नेमकं काय दिसतंय या क्षणी सध्या 31 जुलैच्या रात्री? अमोल, आता सध्या जी परिस्थिती आहे त्यावरून येणारं जे शैक्षणिक वर्ष आहे ते देखील थोडं धोक्यात पाहायला मिळत आहे. जसं कुलकर्णी सर म्हणाले की केवळ असेसमेंटच पुरेशी नाही आहे, त्यानंतरच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना मार्कशीट कधी मिळणार, त्या मार्कशीटमध्ये सुद्धा अनेक चुका असतील जशा दरवर्षी असतात. त्यानंतर विद्यार्थी रिव्हॅल्युएशनसाठी म्हणजेच पुनर्मूल्यांकनासाठी विद्यापीठाकडे धाव घेतील. पुनर्मूल्यांकनाचे निकाल कधी येतील, मग विद्यार्थी कधी पुढे शिक्षणासाठी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी धावपळ करेल. आणि ह्या सगळ्या वेळामध्ये आधीच गेले 8 दिवसापासून मुंबईतील सर्व महाविद्यालये जी आहेत ती बंद आहेत. त्यांचं जे अकॅडमिक नुकसान झालेलं आहे, जो सिलेबस प्रलंबित आहे तो पुढच्या सेमिस्टरसाठी सर्व प्राध्यापकांना असेल, सर्व कॉलेजांना असेल, तो पूर्ण करायचा आहे. यामध्ये गणेशोत्सव असेल, दिवाळीची सुट्टी तर काही प्रमाणात काही कॉलेजांना कमी करावी लागणार आहे. आणि त्यानंतर लगेचच 5वी सेमिस्टर जे आहे म्हणजे पुन्हा पदवी परीक्षेची जी 5वी सेमिस्टर येईल, म्हणजे त्याचं देखील जर ऑनलाईन असेसमेंट होणार असेल तर त्याची विद्यापीठाने काय तयारी केलेली आहे हा खरा प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या गोंधळामुळे विद्यापीठाकडून आणखीन 2 मोठ्या चुका झाल्याचं आता समोर येत आहे. ते म्हणजे विद्यापीठाचा बृहत आराखडा, ज्याची आज शेवटची तारीख होती. बृहत आराखडा म्हणजे त्याच्यात विद्यापीठाचं वर्षभराचं जे नियोजन आहे त्यातलं जे काही प्लॅनिंग आहे, कुठला निधी कुठल्या कामासाठी वापरायचा आहे, नेमकं काय विद्यापीठ करणार आहे, हे सर्व रखडलेलं आहे. त्याची आज शेवटची तारीख होती. आणि दुसरा मुद्दा म्हणजे नॅक ॲक्रिडेशन जे आहे ते सुद्धा विद्यापीठाची आज शेवटची तारीख होती. म्हणजे उद्यापासून विद्यापीठाला नॅक ॲक्रिडेशन नसणार आहे, जे अत्यंत महत्वाचं आहे. A+ किंवा A दर्जाचं आपलं ॲक्रिडेशन असतं ते उद्यापासून मुंबई विद्यापीठाला मिरवता येणार नाहीये. त्यामुळे एकच चूक झालेली आपल्याला पाहायला मिळते किंवा एक घोळ आपण ज्याला म्हणून तो पाहायला मिळतोय, पण त्याचे जे परिणाम आहेत, त्याचे जे पडसाद आहेत हे संपूर्ण विद्यापीठाच्या प्रशासनाच्या कामकाजावर पडलेले आहेत. म्हणून येतं शैक्षणिक वर्ष जे आहे याची सगळ्याची नुकसान भरपाई करण्यात विद्यापीठाचा वेळ जाणार आहे. त्यामुळे निश्चितच याला देखील योग्य नियोजनाची गरज आहे आणि त्याची तयारी विद्यापीठ प्रशासन करतंय असं सध्या तरी काही चित्र पाहायला मिळत. सध्या तरी हे दिसत नाहीये. लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय. हा केवळ परीक्षांच्या निकालापुरता हा मुद्दा राहिलेला नाहीये, तर अनेक ठिकाणाहून आता गळतीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे एका ठिकाणची गळती रोखून हे थांबणार नाही, तर अनेक छिद्र आता या मुंबई विद्यापीठाच्या जहाजाला पडू लागलेली आहेत. त्यामुळे कुठली छिद्र बुजवायची आणि हे बुडतं जहाज कसं वाचवायचं हा एक प्रचंड मोठा प्रश्न आहे. नुकतीच विद्यापीठाला 160 वर्ष पूर्ण झालेली आहेत. एवढी मोठी परंपरा असलेल्या विद्यापीठामध्ये अशा चुकांमुळे विद्यार्थ्यांवर बिकट परिस्थिती यावी आणि विद्यार्थ्यांनी कष्ट करून वर्षभर 3 वर्ष जो काही अभ्यास केला आणि आपल्या उज्ज्वल भवितव्याची स्वप्न पाहिलेली आहेत ती विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे धुळीला मिळावीत यासारखं दुर्दैव दुसरं कुठलं नाहीये. कशा प्रकारे आता या सगळ्याकडे सरकार पाहतं, खरोखरच सरकार याची गांभीर्यानं दखल घेतं का, याला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर खरोखरच कारवाई करतं का, आणि आपली चूक झाली हे या प्रक्रियेमध्ये जे जबाबदार आहेत ते खरोखरच मान्य करतात की त्यांना अजून देखील आपली काहीच चूक झाली आहे याची जाणीव नाही आहे, ती जाणीव तरी किमान व्हावी अशी अपेक्षा आपण या कार्यक्रमानंतर व्यक्त करूया. आणि या सगळ्या विद्यार्थ्यांचं लवकरात लवकर सगळे प्रश्न सुटतील, प्रशासन त्याच्यासाठी पाठपुरावा करेल, सरकार त्यासाठी पाठपुरावा करेल अशी आपण अपेक्षा करूया. आणि इथून पुढच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यापलीकडे सध्या तरी आपण काहीच करू शकत नाही. या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. रहा एक पाऊल. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.